नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 10 सप्टेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि येणारं वर्ष नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा ज्यांची जन्मतारीख 10 सप्टेंबरची आहे त्या सर्वांना जन्मदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्तीचा ठरो हीच आमची सदिच्छा. यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर अगदी मोकळं ढाकळं, दिलखुलास आणि दिलचस्प अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं. यांचं जे काम असतं ते अगदी सरळ सरळ असतं, बिनधास्त असतं. या व्यक्ती कधीही कोणाला घाबरत नाही, नाही कुठल्या व्यक्तीला, नाही कुठल्या परिस्थितीला. इतरांपेक्षा आपलं काहीतरी वेगळं असावं, इतरांपेक्षा आपण काय पुढे जावं, नंबर 1 ला राहावं, लोकांना लीड करावं आणि त्यामधून त्यांना हे समाधान मिळत असतं. मूलतः सांगायचं झालं तर त्यांच्या वागण्या, बोलण्यात, त्यांच्या एकंदर संपूर्ण व्यक्तिमत्वात एक राजेशाही झाक दिसून येते. कपडे सुद्धा ब्रँडेड घालणं पसंत करतात. आता यामागे यांची परिस्थिती असो व नसो, परंतु सुव्यवस्थितपणा, नीटनेटकेपणा, टापटीपपणा, आधुनिकपणा हा यांच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग दिसून येतो. यांचं बोलणं सुद्धा अगदी सरळसोट असतं, नेमकं असतं, सरळ-सरळ असतं. खूप काही बोलत बसणार नाही, वाहत्या नळाप्रमाणे वाहत बसणार नाही. ही जी गोष्ट आहे ती स्त्री वर्गामध्ये सुद्धा दिसून येते. म्हणजे या जन्मतारखेचा जो स्त्री वर्ग आहे तो सुद्धा मितभाषी असतो. परंतु जे काय बोलतील नीट विचार करून बोलतील, मुद्देसूद बोलतील, मुद्द्याला धरून बोलतील. उगाचच वायफळ बोलत बसणार नाही. ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण आहे. कुठल्याही गोष्टीवरचा निर्णय घ्यायचा असेल तर साधक बाधक विचार करण्याची क्षमता यांच्यामध्ये खूप चांगली असेल. थोडासा निर्णय घेताना वेळ घेतील, परंतु एकदा निर्णय घेतला की त्याच्यावरती ठाम राहतील. अर्थात त्यामुळेच यांचा जो शब्द असतो तो खूप महत्त्वाचा असतो. यांनी दिलेला शब्द ते नेहमी पाळतात आणि यामुळेच या ज्या व्यक्ती असतात या विश्वासार्ह असतात, ट्रस्टवर्दी असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्यक्तींच्या जे गुण असतात म्हणजे यांची जी स्वप्न असतात ही अतिशय मोठी असतात, लार्जर दॅन लाईफ असतात. उच्च लोक उच्ची पसंत ही जी म्हण आहे ती यांना चपखलपणे बसते आणि तशाच प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व सुद्धा असतं. यांच्या बघण्यावरून तुम्हाला अजिबात समजणार नाही की यांची जी स्वप्न आहेत ती किती मोठी आहे. परंतु ती जी स्वप्न आहेत ही पूर्ण करण्याकरता लागणाऱ्या संपूर्ण समर्पणाची भावना यांच्यामध्ये खूप चांगली असते. एकदा एखाद्या कामाच्या मागे पडले तो 24 तास ते काम करत बसतील. हा जो भाव आहे किंवा हा जो स्टॅमिना आहे हा यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा दिसून येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लीडरशिप क्वालिटीज. जी कामं इथं होत नाही ती स्वतः करून दाखवतील. लीड बाय एक्झाम्पल हा जो प्रकार म्हणतात तो यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वात तुम्हाला यांच्यामध्ये थोडासा ॲरोगन्स आहे, जरा बेछूट, बेफामपणा आहे तो दिसून येईल किंवा तसं जाणवेल. मात्र मुळात तसा नसतो. जर का तुमच्याकडून काही चूक झाली आणि जर का नम्रपणे तुम्ही यांची माफी मागितली तर ते तुम्हाला माफही करून देतील आणि परत त्या गोष्टीची आठवण तुम्हाला कधी करून देणार नाही. ही गोष्ट याच व्यक्तीमध्ये खूप चांगल्या प्रकारची दिसून येते. त्याच्यामुळे थोड्याशा स्पेशल असतात, बिनधास्त असतात. पुरुष तत्व यांच्यामध्ये अगदी जबरदस्त प्रमाणात भरलेलं असतं. हा जो भाव आहे, हा जो प्रकार आहे, हा जो स्वभाव आहे, तो अगदी स्त्री वर्गामध्ये सुद्धा दिसून येतो. ते बिनधास्त असतात. त्यांना घरातल्यापेक्षा घरातल्या बाहेर आपली मर्दुमकी गाजवणं त्यांना आवडतं. घरातलं काम एखाद्या गृहिणीप्रमाणे करणं हा भाग किंवा ॲडजस्ट करणं हा भाग यांना सहसा जमत नाही. अर्थात या स्वभावामुळे रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये थोडे प्रॉब्लेम वगैरे होऊ शकतात. कारण रिलेशनशिपमध्ये तुम्हाला थोडंसं ॲडजस्ट करण्याची गरज असते आणि ती समजा ॲडजस्टमेंट तुम्हाला जमली नाही, तर त्या संदर्भात त्रासही सुद्धा होऊ शकतात. या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. हा रिलेशनशिपचा प्रॉब्लेम आहे, तो रिलेशनशिपमध्ये किंवा वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा थोडाफार प्रमाणात दिसून येतो. मी म्हणेन ती पूर्व दिशा हा अशा प्रकारचा थोडा भाव याच्यामध्ये दिसून येतो. हट्टीपणा, आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं, हा भाग यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वामध्ये दिसून येतो. अर्थात त्याचा जो प्रभाव परिणाम आहे, हा त्यांच्या संबंधावर दिसून येतो. मात्र त्यांच्या करिअरसाठी हा भाग खूप चांगला असतो. फ्रॉम झिरो टू हिरो बनण्याची क्षमता यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची दिसून येते. सर्व प्रकारच्या अधिभौतिक सुखाची यांना आवड असते. स्वतःची गाडी, बंगला, फ्लॅट, गाडी म्हणजे अधिभौतिक सुखाची सगळी सुखं आपल्या घरात असावी असं यांना मनापासून वाटतं आणि ते त्यांचा उपभोगही ते घेतात. ही गोष्ट यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची दिसून येते. पैसे कसे कमवायचे, कशा प्रकारे करायचे आणि खर्चिक प्रवृत्ती जबरदस्त दिसून येते. म्हणजे एखादी वस्तू विकत घ्यायची म्हटली तर मागचा पुढचा विचार करणार नाही. ती गोष्ट आत्ता आपल्याला हवी आहे. म्हणजे त्या वस्तूची जीवनभर त्याचा किती उपयोगिता आहे ती पाहिली जाणार नाही. आपल्याला ती आत्ता आवडते म्हणून आत्ता घेऊन मोकळं हो, तो भाग यांच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. अर्थातच बिनधास्तपणे आणि स्वतःच्या मनाला वाटेल तशा प्रकारे जीवन जगणारी ही माणसं असतात आणि त्याकरता वाटेल त्या पद्धतीने म्हणजे वाटेल ती मेहनत करणं हा सुद्धा भाग यांच्यामध्ये
खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. चांगल्या घरांमध्ये जन्म होतो यांचे जे वडील असतात हे यांचं समाजामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं वजन असतं. बऱ्याच वेळा वडिलांचा किंवा वडिलोपार्जित बिझनेस वगैरे करणं हा यांच्यामध्ये भाव दिसून येतो. मूलतः यांना बिझनेस करणं खूप आवडतं. म्हणजे स्वतःचं स्वातंत्र्य जपणं हे यांना आवडतं. एखाद्याच्या अंडर काम करणं ह्यांना अजिबात जमत नाही. कधी ते परवडत नाही किंवा ते तसं कधी करणारही नाही. जर काय नोकरी जरी केली तरी त्यांना स्वातंत्र्य हवं असतं. मूलतः यांना सरकारी नोकरी लागण्याची शक्यता जवळ-जवळ 100% असते. हा भाग असतो. लक फॅक्टर यांच्यामध्ये खूप चांगला असतो. थोडासा जो स्टबर्ननेस आहे, हट्टीपणा आहे किंवा खर्चिक वृत्ती आहे किंवा थोडासा जो इगोचा भाव आहे, तो जर का त्यांनी त्याच्यावरती व्यवस्थितपणे काम केलं, तर अर्थातच या व्यक्ती जीवनामध्ये बराच मोठा पल्ला गाठू शकतात. आरोग्याच्या संदर्भात, उष्णतेच्या संदर्भातले विकार, पित्त प्रकृती, पाठीच्या पोटाचे त्रास यांना होण्याची शक्यता थोडीशी जास्त असते. लागणं, कापणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं अशा प्रकारचे अनुभव जीवनात कधी ना कधीतरी येतात. एकंदरीत जर थोडंसं या ज्या व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये लक फॅक्टर खूप चांगला असतो. येणारं जे संपूर्ण वर्ष एप्रिल 2025 पर्यंत तुम्हाला चांगलं जाईल. तुम्हाला नवनवीन काही जॉब वगैरे मिळू शकतील किंवा करिअरच्या संदर्भात नवीन-नवीन संधी सुद्धा मिळू शकतील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. काही चांगली इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकेल. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर 10 सप्टेंबर यांची जन्मतिथी आहे. त्या व्यक्ती दिलखुलास असतात. धन्यवाद.